मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 जूनचा रविवारचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, काल माझ्याकडनं जरा गोंधळ झाला बरं का. मला असं वाटलं की आज ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड नाहीये, पण मी आता निघाले होते शेतावर जायला, तर सहज लक्ष गेलं आणि ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड मला दिसला. लगेच तुम्हाला एपिसोडचा रिव्ह्यू देते प्रेक्षकांनो. अतिशय सुरेख रिव्ह्यू आहे आजचा, थोडासाही स्किप करू नका. तर आजच्या ठरलं तर मग या मालिकेच्या रिव्ह्यूमध्ये सुरुवातीला आपण बघतोय ईश्वरी आली आहे सायलीकडे, तिला भेटायला वटपौर्णिमेनिमित्त, आणि तिच्यासाठी वाण घेऊन आली आहे. सायली ईश्वरी येण्यापूर्वी विचार करत असते की आज मला वड पुजता आला असतं तर बरं झालं असतं, पण गरोदर स्त्रियांनी ही पूजा सध्या करू नये, हे स्त्रियांच्या भल्यासाठीच असेल म्हणा, आणि माझ्या बाळाच्याही भल्यासाठी. ईश्वरी येते तेव्हा सायली तिचं प्रेमाने स्वागत करते. सायली म्हणते, काय ग ईश्वरी, अचानक कशी काय आलीस? ईश्वरी म्हणते, अगं ताई, आज वटपौर्णिमा आहे ना, तुझ्या माहेरून मी तुझ्यासाठी वाण घेऊन येणारच होते. सायली म्हणते, माहेरून? ईश्वरी म्हणते, हो ताई, मला माहिती आहे तुझ्या रक्ताची नाती नाही आहेत ना, म्हणजे तसं मधुभाऊ आहेत, प्रतिमात्या आहेत, पण तरी सुद्धा तुझी आई असती तर तिने तुला वाण पाठवलंच असतं ना, म्हणून आज तुझी सख्खी बहीण तुझ्यासाठी वाण घेऊन आली असं समज. सायली मनात विचार करते, अगं माझी आई तर माझ्या समोरच आहे ग ईश्वरी, पण मी तिला अजूनही आई म्हणून हाक नाही मारू शकत, पण हक्काचं माझं माहेर माझ्याकडे नक्की असेल काही दिवसात, माझी खात्री आहे. आता ईश्वरी म्हणते, काय झालं सायली ताई, एवढा काय विचार करतेस? सायली म्हणते, अगं मला माहित होतं माझ्या माहेरून माझ्यासाठी वाण नक्की येईल. त्यावर ईश्वरी म्हणते, अगं ताई, तुझं सासरची माणसं पाहिली ना की मला असं वाटतं किसी की नजर ना लगे, पण शेवटी माहेर ते माहेरच. पण खरं सांगू सायली ताई, माझं मन मला सांगते तुझी खरी आई तुला नक्की कधी ना कधी मिळेल. सायली खुश होते आणि म्हणते, ईश्वरी तुझ्या तोंडात साखर पडो हा. सायलीने आता ईश्वरीला वाण दिलंय वटपौर्णिमेचं आणि म्हणते, हे वाण तुझ्यासाठी. ईश्वरी ते वाण घेत म्हणते, ताई खरंच तू कधीच कुठली रीत चुकवत नाहीस ना. सायली म्हणते, रीत चुकवून कशी चालेल ईश्वरी, अगं या वाणात फक्त माझं प्रेम नाहीये, माझे शुभेच्छा सदिच्छा पण आहेत. तुम्ही खूप मोठ्या लढाईची तयारी करतायत ना, खूप मोठ्या स्पर्धेची तयारी करता आहात तुम्ही, आणि मला माहितीये ही तुमची फक्त स्पर्धा नाही, तुमच्या आयुष्याची लढाई आहे, तुम्ही त्यात नक्की जिंकाल. ईश्वरी म्हणते, थँक्यू हा ताई. सायली ताई, सगळं ठीक होईल ना ग? सायली म्हणते, अगं का नाही ठीक होणार, तुझे अर्णव सर त्यांच्या आईच्या नावाची पताका छान फडकवतील बघ. ईश्वरी म्हणते, सायली ताई, तुझ्या मनात खूप मोठं वादळ सुरू आहे ना ग सध्या, तरी तू आमचा विचार करतेस. सायली म्हणते, तुला ग कसं कळलं ईश्वरी? ईश्वरी म्हणते, अगं ताई, दिसते तुझ्या चेहऱ्यावर. अगं मी ना लग्न झाल्यापासून शिकले, कितीही मोठं वादळ असू देत घाबरायचं नाही, अगं डर के आगे जीत है ना. सायली म्हणते, हो ग ईश्वरी, मी पण स्वतःला हे समजवते. तुझे हे शब्द ऐकल्यावर मला जरा धीर आलाय बघ. तुझे हे शब्द मला वटपौर्णिमेसाठी खूप मोठं वाण आहेत बघ. ईश्वरी म्हणते, ताई, हे माझ्याकडनं तुलाही तुझ्या अस्तित्वाचं वाण आहे, तुझे सगळे प्रश्न लवकरात लवकर सुटतील बघ, थोडं धीर धर. सायली म्हणते, अगं आमच्या पूर्णाजी काय म्हणतात माहितीये ईश्वरी, उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको, आणि मी सध्या तेच करते. त्यावर ईश्वरी म्हणते, अगं तुला काही गरज लागली ना तर मला नक्की सांग काही सायली ताई, आणि तुला शुभेच्छा वटपौर्णिमेच्या खूप खूप. सायली म्हणते, हो ग ईश्वरी, आपण एकमेकांना आज आपल्या अस्तित्वाचं वाण दिलंय ना, ते नक्की सफल होणार बघ. असं म्हणून या दोघी एकमेकींना मिठी मारतात. मंडळी, ही ईश्वरी जे मध्ये मध्ये हिंदी बोलते ना, ते मला फार आवडतं बरं का, छान वाटतं ते तिच्या तोंडून ऐकायला. असो, आता या सीनमध्ये आपण बघतोय की सचिन महिपतला कोणाला तरी पैसे देताना बघतो आणि विचार करतो, अरे हा महिपत बाबा कोणाला पैसे देतोय, म्हणजे आतापर्यंत चांगलं वागायचं फक्त नाटक चाललं होतं तर यांचं अण्णा या माणसाला पैसे देऊन काय सांगत असतील, काहीतरी डील चाललंय वाटतं यांचं. महिपत या माणसाला पैसे देत असतो आणि म्हणत असतो, मी जे तुला काम सांगितलंय ते कर, आणि ते हे काम केल्याशिवाय मला तोंड दाखवू नको. सचिन अण्णाचं ते वाक्य ऐकतो आणि म्हणतो, अच्छा, म्हणजे हे काही बदललेले दिसत नाहीत, चांगल्या मार्गाला लागल्याचं नाटक करताय हे, असं मनात विचार करतो सचिन, आणि मग महिपतच्या समोर जातो. आता हा जो माणूस आहे महिपतच्या समोर, तो महिपतला म्हणत असतो, महिपत बाबा, तुमचे पैसे मी कसं फेडणार, मला नाही जमणार हो पैसे फेडायला. महिपत म्हणत असतो, अरे काय बोलतो बाबा, मी तुला पैसे परत घेण्याची भाषा केली का, नाही ना. अरे ही लक्ष्मी नकोय रे बाबा मला माझ्या घरात, ही तुझ्या कामाला येईल ना, तू जा ही लक्ष्मी घेऊन जा आणि तुझ्या पोराच्या नोकरीचं बघ. एक मात्र लक्षात ठेव, पोराच्या नोकरीचं काम झालं की पहिल्या पगारात बहुगुणी बाबाला पेढे व्हायचे विसरू नकोस. तो माणूस आता त्या नोटांच्या गड्ड्या घेतो आणि म्हणतो, महिपत बाबा की जय, आणि निघून जातो. आता सचिन हे सगळं दृश्य बघतच राहतो. सचिनला लक्षात आलंय की महिपत जे करतोय ते चांगल्या कामासाठी करतोय. सचिनला तो म्हणतो, काय रे बाबा दीक्षित काय झालं, म्हणजे महिपत म्हणतात सचिनला, काय रे बाबा दीक्षित काय झालं, काय विचार करतोयस. सचिन म्हणतो, काही नाही काही नाही अण्णा, असं म्हणून निघून जातो. महिपत विचार करतो, काय झालं असेल बरं या सचिनला,
असो, आता या सीनमध्ये आपण बघतोय प्रेक्षकांनो की अर्जुनला तो अपघात घडवून आणावा असं का वाटलं ते या सीनमुळेच त्याला कळलंय. त्याने ना छोट्या तन्वीची काही वस्तू आहेत त्या या आश्रमातल्या मुलांना खेळण्यासाठी दिल्यात. त्यात कलर्स आहेत, बाहुल्या आहेत. सायलीच्या म्हणजे खऱ्या तन्वीच्या लहानपणीच्या या सगळ्या गोष्टी ही मुलं बघत असतात. त्यात कलर्स आहेत, छोट्या छोट्या बाहुल्या आहेत, ड्रॉइंग बुक आहे. हे सगळं बघून त्या मुलांना फार अप्रूप वाटतंय बरं का, कारण ती मुलं अनाथ आहेत ना प्रेक्षकांनो, त्यांना काही मिळालेलं नाहीये बिचाऱ्यांना. त्यातला एक कलर बॉक्स अर्जुन स्वतःच्या हातात घेतो आणि विचार करतो, हा कलर बॉक्स डॅडने आणला होता माझ्यासाठी आणि मी तो तन्वीला गिफ्ट केला होता. आता त्यातला तो छोटा मुलगा अर्जुनला विचारतो, दादा हे काय आहे? अर्जुन म्हणतो, कलर बॉक्स हवाय का तुला, घे. आता तो मुलगा खूप खुश होतो. या मुलांसाठी हा सगळा खजिनाच आहे बरं का मंडळी. आता ते सगळे कलर बॉक्स, ड्रॉइंग बुक बघून हे मुलं भारावून जातात. ती मुलगी म्हणते, कसले छान कलर आहेत ना, पण आपल्याकडे असे रंगच नाही आहेत ना. त्यावर तो जो ब्लू शर्टवाला मुलगा आहे ना, तो म्हणतो, अगं वेडे, असे रंग फक्त आईबाबाच देत असतात मुलांना, आपल्याकडे कुठे आईबाबा आहेत. त्यावर ही मुलगी म्हणते, हो ना, माझ्या वर्गातली प्राजक्ता आहे ना, तिचे आईबाबा तिला नेहमी काही ना काही आणत असतात, आपल्याला नाही ना कोणी आणत. त्यावर हा मुलगा म्हणतो, छोटा, ज्यांचे आईबाबा असतात ते लकी असतात ना. हो ना, खरंच. अर्जुनला ना या पोरांचं बोलणं ऐकून मनात धस्स होतं बरं का प्रेक्षकांनो, आणि साहजिक आहे, मला पण फार कसं तरी झालं हो हे ऐकून. ती मुलगी म्हणते, तसं तर आपले मधुभाऊ आहेत, कुसुमताई आहेत, ते आपले लाड करतात, पण त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात ना. तो मुलगा छोटा म्हणतो, मग आपले लाड तर कधीच होणार नाही का असे. आता अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं या दोघांचं बोलणं ऐकून, आणि सायली पण तिथे येते आणि या मुलांचं बोलणं ऐकून तिच्याही डोळ्यात पाणी येतं. ती पटकन या मुलांना मिठी मारते आणि म्हणते, असं बोलू नका हं बाळांनो, तुम्हाला आई बाबा नाहीये ते. त्यावरही मुलगी म्हणते, अगं सायलीताई, आमचे आई बाबा कुठे ना कुठे असतीलच ना, मग आम्हाला असं आश्रमात का ग राहावं लागतं. तो मुलगा म्हणतो, माझे आई बाबा मला सापडले तर किती चांगलं होईल ना, मी कधीच त्यांना सोडणार नाही, त्यांचा हात घट्ट पकडून मी झोपत जाईल. ती मुलगी म्हणते, माझी आई मला जर सापडली कधी तर ती मला हाताने भरवेल ना, ती माझे खूप लाड करेल, मी तिला कधी कधी सोडणार नाही. अर्जुनला फार वाईट वाटतं बरं का प्रेक्षकांनो, आणि मला पण बाई कसं तरीच झालं हा सीन पाहिल्यावर. अर्जुन मनात विचार करतो, खरंच आई बाबा आपल्या जवळ असणं किती प्रिव्हिलेज गोष्ट आहे, किती नशीबवान आहे मी तर लहानपणापासून माझ्या आईवडिलांचं प्रेम अनुभवतोय, म्हणूनच मला माझ्या आईवडिलांच्या प्रेमाची किंमत कळली नसेल का. अर्जुन हा मनात विचार करतोय या मुलांचं बोलणं ऐकून, आणि आता त्याला रिअलायझेशन होत आहे प्रेक्षकांनो की सायलीच्या जीवाला काय वाटत असेल. खरंच मी पण कधी या अँगलने विचार केला नव्हता. सायलीला तिचे आई वडील समोर आहेत, पण तरी सुद्धा त्यांना आई बाबा हाक मारता येत नाही. तिच्या वेदना या सीनमधून त्यांनी खूप छान पद्धतीने समजवल्यात. मंडळी, आज रविवारचा एपिसोड आहे बरं का, पुन्हा एकदा सॉरी, माझा गैरसमज झाला. मला काय वाटलं महा एपिसोड असल्यामुळे ठरलं तर मग नाही दाखवणार ते, पण मी आता निघाले होते शेतावर, सहज लक्ष गेलं, बरं झालं, त्यामुळे तुमच्यापर्यंत रिव्ह्यू पोहोचवते. खरंच सुरेख एपिसोड आहे आजचा, लाईक करायला विसरू नका. आता हा छोटा मुलगा म्हणतो, ए सायलीताई, आमचे आई बाबा आम्हाला कधी मिळणारच नाहीत का ग. सायली त्या मुलांना म्हणते, बाळांनो, मी तुम्हाला खोटी आशा नाही देणार रे. अरे मला पण माहिती नाही आपल्याला आपले आई बाबा कधी भेटणार, पण आपण आहोत ना तोपर्यंत एकमेकांसाठी, आपण एकमेकांचे लाड करायचे हा, आपण तोपर्यंत एकमेकांचे लाड करायचे हा. चला, अर्जुन दादाने तुमच्यासाठी खाऊ मागितला होता ना, तो आलाय बरं का, चला चला खाऊन घ्या बरं पटकन. आता ही पोरं खाली जातात, त्यांच्यासाठी पिझ्झा, बर्गर, बरंच काय काय गंमत जम्मत मागवली आहे अर्जुनने. खाऊ हा शब्द खूप दिवसांनी ऐकला मी. असो मंडळी, मी याचसाठी या मालिकेची फॅन आहे. काही काही दृश्य एवढी सुरेख दाखवतात ना की मनाला भिडून जातात. अर्जुन सायलीला थांबवतो, सायली तिथून जात असते तेव्हा सायली म्हणते, बघितलं ना हो, आपल्याकडे जी गोष्ट नसते ना तीच प्राणाहून प्रिय होऊन जाते. आई वडिलांचं महत्त्व काय असतं ना हो, ते कधी तुम्ही अनाथ मुलांना विचारून बघा. आणि मी तर त्यांच्यापेक्षाही दुर्दैवी आहे. माझे आई बाबा माझ्या समोर आहेत, तरी सुद्धा मला ते आठवतच नाहीये हो. सायलीने असं बोलल्या बोलल्या अर्जुनला रिअलायझेशन झालंय की सायलीला किती वाईट वाटत असेल. त्यामुळे तो आता मनातल्या मनात ठरवतो की सायलीला आता तिचे आई वडील परत मिळवून द्यायचे. आता त्यांनी आजच्या पुढच्या सीनमध्येच दाखवलंय. आणि मंडळी, खूप मोठा ट्विस्ट येणार आहे बरं का मालिकेत, बघत राहा. इथून पुढे ठरलं तर मग खरंच मोठा ट्विस्ट येणार आहे. काय तो सांगते, आज शेवटच्या प्रोमोतच दाखवलंय त्यांनी. सायली आता खाली आलेले असते तेव्हा प्रतिमा आत्या, सुमन, कल्पनाताई आल्या आहेत पूजेवरनं. या मुलांचे लाड बघून त्या म्हणतात त्यांना, वा वा मुलांनो, मज्जा चालली आहे बरं का तुमची. कुसुम म्हणते, विचारू नका, धमाल करतायत पोरं केव्हाची. प्रतिमा त्या मुलांना प्रसाद देतात बरं का. मग कुसुम म्हणते, अगं ए सायली, बराच वेळ झाला ग. अगं प्रतिमाताई, सुमनताई पण आल्यात, मला ना आता निघू दे बेटा, मला खूप मोठी ऑर्डर आहे ग उद्याची. मग ते मुलं असतात ना, त्यांना काही जाऊ वाटत नाही बरं का तिथून.
ते मुलं म्हणतात, "ए कुसुमताई थांब ना गं अजून थोड्या वेळ, नंतर जाऊ ना थोड्या वेळाने." कुसुम म्हणते, "अगं येऊ ना परत, चला आता बराच वेळ झालाय." कल्पनाताई म्हणतात कुसुमला, "अगं कुसुम मी पण निघतेच आहे, चला मी गाडीत तुम्हा सगळ्यांना सोडते हा जाता जाता." आता कुसुम सायलीला आवाज देते आणि म्हणते, "इकडे ये गं सायली." आणि बाजूला जाऊन तिच्याशी बोलते, "ए बाई सायली मला फोन करत जा हं, काही लागलं सवरलं खावं प्यावंसं वाटलं तर सांग हं." मग सायली निरोप देत असते कुसुमताईला, तेव्हा अर्जुन म्हणतो, "मम्मा, आत्या, थँक्यू सो मच. तुम्हा दोघींमुळे माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर स्माईल आली बघ. तिला पौर्णिमेची पूजा करता येत नव्हती ना म्हणून ती थोडी अपसेट होती." प्रतिमा आत्या म्हणतात, "अरे अर्जुन, सायली आमच्यासाठी बरंच काय काय करत असते, मग आम्ही तिच्या सुखाचा विचार नको करायला?" हे सगळं प्रतिमा आत्या आणि कल्पनाताईंनी घडवून आणलं होतं ना, म्हणजे कुसुमला आणि पोरांना बोलवलं होतं ना त्यांनी. मग सायली येते तिथे आणि म्हणते, "आत्या पूजा कशी झाली?" कल्पनाताई म्हणतात, "अगं बाई छान झाली. आमच्या सत्यवानाची 7 जन्माची साथ मागून घेतली बरं का वडाकडे." तेवढ्याच सुमनला जरा कसं तरी होतं बरं का प्रेक्षकांनो. सुमन तिथून ताट ठेवायच्या निमित्ताने निघून जाते. प्रतिमा त्या आता सहज म्हणतात, "बाई बरं झालं, ही पूजा आणि उपवास बायकांना करायची प्रथा आहे, नाही तर बाई नवऱ्यांना काय जमलं असतं बायकांसाठी एवढं सगळं." अर्जुन आता ते ऐकून मनात विचार करतो, खरंच बायको तर नवऱ्यासाठी सगळं काही करते, मग मी अनाथ म्हणून माझ्या वाढलेल्या बायकोला तिचे आई बाबा परत का नाही मिळवून देऊ शकत? अर्जुनच्या मनात हा विचार आलाय आणि तो आता देवाजवळ प्रार्थना पण करतो बरं का. छान सिक्वेन्स दाखवला त्यांनी, मला आवडला बरं का मंडळी. कुठेही असा अतिरेक मला वाटला नाही. आता कुसुम निरोप घेते सायलीचा, सायली त्या पोरांना सोडवायला जाते बाहेर आणि अर्जुन आता मनातल्या मनात विचार करायला लागतो सगळ्या गोष्टींचा. अर्जुन आता देवघरासमोर जातो आणि देवाजवळ हात जोडतो आणि मनात विचार करतो आणि देवाला प्रार्थना पण करतो की देवा, हे ॲक्सिडेंटचं रिक्रिएशन वगैरे खूप रिस्की आहे. माझी सायली प्रेग्नंट आहे आणि मी हे सगळं तिच्यासाठी करतोय, पण जसं सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले होते तसं हा सत्यवान तिच्या सावित्रीसाठी काही करू इच्छितो. माझ्या सावित्रीसाठी मी एक पाऊल उचलते देवा. माझ्या बायकोला, माझ्या बाळाला सेफ ठेवूया सगळ्यामध्ये. मी हा निर्णय घेतोय खूप म्हणजे मनावर दगड ठेवून, असं तो मनातल्या मनात विचार करायला लागतो. तेवढ्यात आता तिथे सायली येते कुसुमला निरोप देऊन घरामध्ये. प्रतिमात्या आणि सुमन काकू निघून जातात वरती. मग अर्जुन तिला आवाज देतो सायलीला, "सायली जरा इकडे ये बरं." "सायली, मी एक मोठा निर्णय घेतलाय." सायली म्हणते, "काय झालं हो, कशाबद्दल?" अर्जुन म्हणतो, "ॲक्सिडेंट रिक्रिएशन करण्याचा. मला असं वाटतं की हा ॲक्सिडेंट आपण रिक्रिएट करूयात." सायली म्हणते, "खरंच आहो?" ती खुश होते. अर्जुन म्हणतो, "हो, मी निर्णय घेतलाय. या सगळ्या रिक्रिएशनमुळे जर तुला सगळं पुन्हा आठवत असेल तर आपण ही रिस्क घेऊयात. या वटपौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडनं तुला हे गिफ्ट." सायली म्हणते, "मी खूप खुश आहे अहो, तुम्हाला मी सांगू शकत नाही." अर्जुन म्हणतो, "पण माझी एक अट आहे बरं का सायली." सायली म्हणते, "कसली अट?" अर्जुन म्हणतो, "या रिक्रिएशनमध्ये मी पण सामील असेल." सायली म्हणते, "हो, पण असं करून कसं चालेल? म्हणजे तेव्हा जे घडलं तसं करायचंय ना आपल्याला, मग तुम्ही सामील होऊन कसं चालेल?" अर्जुन म्हणतो, "हे बघ, तुमच्या सोबत नसेल मी, पण तुमच्या मागे माझी गाडी असेल. हे बघ बायको, आपल्याला सगळी सुरक्षा लक्षात घेऊन हे सगळं करायचंय. मागच्या वेळेला या ॲक्सिडेंटमुळेच तुमची ताटातूट झाली होती, तुझी, सिनियरची, प्रतिमा आत्याची. पण आता यावेळेचं रिक्रिएशन तुमची ताटातूट घडवण्याचं नाही, तर तुम्हाला एकत्र आणण्याचं असेल." सायली खुश होते आणि म्हणते, "हो चालेल अहो, ठरलं तर मग." अर्जुन पण तिच्या हातात हात देतो आणि म्हणतो, "हो बायको, ठरलं तर मग." या दोघांचं ठरलं. पण आता राकेशने ऐकलं ना प्रेक्षकांनो हे सगळं, म्हणून मगाशी तुम्हाला सांगितलं की खूप मोठा ट्विस्ट येणार आहे मालिकेमध्ये. राकेश यांच्या अपघाताच्या रिक्रिएशनच्या वेळेला यांचा काहीतरी घात करणार आणि त्याचमुळे प्रोमोत असं त्यांनी दाखवलं बरं का प्रेक्षकांनो की रविराजांच्या गाडीचे ब्रेक फेल झाले. बापरे, आता कोणतं मोठं संकट येणार आहे प्रेक्षकांनो. सायली आणि अर्जुन सगळेजण सुखरूप राहोत बाबा या अपघातामध्ये. काय ट्विस्ट येणार पुढे, ही उत्कंठा आता जरा शिगेला लावली आहे बरं का त्यांनी. तर बघा आता राकेश हे या दोघांचं बोलणं ऐकतो आणि मनात विचार करतो, काकाचं तो अपघात रिक्रिएशन करणं म्हणजे माझ्यासाठी लॉटरी आहे. तर 25 वर्षापूर्वी पप्पाचा प्लॅन फ्लॉप झाला होता, पण आता या संधीचं मी सोनं करणार. या ॲक्सिडेंट रिक्रिएशनला असं वळण देतो ना की काका काकू आणि ही सायली, ही तन्वी, तिघे जण ही स्वर्गात पोहोचतील. चला चला राकेश, आता कामाला लागलं पाहिजे, असं म्हणून राकेश आता तिथून निघून जातो. अर्जुन आणि सायली आता त्यांचं पुढचं प्लॅनिंग करतात. पण तत्पूर्वी सायलीबाईने अर्जुनला घट्ट मिठी मारली आहे आणि म्हणते, "थँक्यू सो मच अहो." अर्जुन म्हणतो, "पण आता आपल्यासमोर मोठा टास्क आहे. प्रतिमा त्या सिनियरला कसं कन्व्हिन्स करायचंय आणि मी या रिक्रिएशनमध्ये आहे, म्हणजे म्हणजे मी हे सगळं तुला सजेस्ट केलंय हे त्यांना कळता कामा नाही हं सायली." सायली म्हणते, "हो मी बोलते रविराज काकांशी, पण मग त्यांना खरं काय सांगायचं?"
नाही म्हणजे त्यांना खरं सगळं सांगता येणार नाही आणि खोटंही बोलता येणार नाही. अर्जुन म्हणतो, "हो, पण त्यांना काय कारण सांगायचं या सगळ्याचं? आणि सायली, तू जर त्यांना सगळं खरं सांगितलं तर काय होईल?" सायली म्हणते, "अहो, पण त्यांना जर आपण हे सगळं सांगितलं, तर ते मला विचारतील ना, की तुला हे सगळं पुन्हा का घडवून आणायचंय? जोपर्यंत मला तन्वीच्या सगळ्या गोष्टी आठवत नाही, तोपर्यंत आपल्याला सांगायचं नाहीये ना, की मी खरी तन्वी आहे." अर्जुन म्हणतो, "अगं, मग कसं कन्व्हिन्स करायचं रविराज काकांना आणि प्रतिमा आत्याला?" सायली आता काही सेकंद विचार करते आणि म्हणते, "माझ्याकडे एक प्लॅन आहे." तेवढ्यात सुमन काकू येतात तिथे आणि म्हणतात, "अरे अर्जुन, सायली, अरे रविराज रविराज भाऊजींचा फोन आला होता प्रतिमा वहिनींना, ते येतायत थोड्या वेळात आणि ते म्हणाले की तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणे त्यांना, या हां लवकर." अर्जुन म्हणतो, "बरं काकू." आता अर्जुन सायली एकमेकांकडे बघायला लागतात. काय काम असेल बाबा रविराज काकांचं आपल्याकडे? असो. आता इकडे अस्मिता स्मितची म्हणजे तिच्या बाळाशी खेळत असते या सीनमध्ये आणि मोबाईलवर जाहिरात बघत असते ते पाळणा घराची. तिला असं वाटतंय की आता तिला जॉब करायचा आहे, तर स्मितसाठी पाळणा घर हा योग्य ऑप्शन असेल. अरे यार प्रेक्षकांनो, घरात एवढे सगळं असताना पाळणा घरात ठेवायची काय गरज आहे? आणि सांगू का खरं मनातलं, मला ना अजिबात पाळणा घर हा प्रकार आवडत नाही हो. म्हणजे काय ना, किती नाही म्हणलं ना तरी शेवटी आपलं बाळ हे आपल्या घरातच सुरक्षित असतं. पण बिचाऱ्या काही काही वर्किंग वुमन असतात, त्यांची मजबुरी असते हां. त्यांना पाळणा घरात ठेवावंच लागतं बाळांना. आमच्या इथे संभाजीनगरला किती भयंकर प्रकार घडला पाळणा घरात, ऐकलं असेलच तुम्ही मध्यंतरी. असो. आता इकडे अश्विन आणि कल्पनाताई बाहेर टेबलवर गप्पा मारत बसलेले असतात. अस्मिता पाळणाघराची ॲड बघते आणि विचार करते की स्मितला पाळणाघर हे उत्तम ऑप्शन असतं. कल्पनाताई अश्विनला सांगत असतात, "हे अश्विन, मी यांना सांगितलं रे बाबा, प्रिया आपल्या घरी आली, ती प्रेग्नंट आहे वगैरे." अश्विन म्हणतो, "अगं मम्मा, आज डॅडचं महत्वाचं काम होतं कॉन्फरन्सचं, तू कशाला सांगत बसलीस हे सगळं त्यांना?" कल्पनाताई म्हणतात, "अरे त्यांना हे सांगावंच लागणार होतं ना. अरे मी त्यांना काल रात्री सांगितलं बाबा हे सगळं, आणि मी तरी कोणाशी बोलू रे? मला सांग, पूर्णाईंना तर याबद्दल काही सांगता येत नाही आणि माझ्या मनातल्या गोष्टी मी सायलीशी बोलते, पण ती आता सध्या इथे नाहीये ना." अश्विन म्हणतो, "अगं मम्मा, त्या प्रियाबद्दल तुला कशाला कोणाशी काही बोलायचंय? अगं बोलणं सोड, तू कशाला तिचा विचार करते? जाऊ दे, सोड." तेवढ्यात आता यांच्या घरी एक लेटर आलंय बरं का. ते लेटर आले अस्मिता सुभेदारांसाठी. आता विमल ते लेटर रिसीव्ह करते आणि कल्पनाताई जवळ आणून देते आणि तेवढ्यात इकडे अस्मिताला काहीतरी मेसेज येतो, ज्यामुळे ती घाबरते. आता मला असं वाटतं प्रेक्षकांनो, हे जे लेटर आहे ना, ते ऑफर लेटर असावं अस्मिताचं. म्हणजे त्यांनी आज ते दाखवलं नाही, पण 100% तेच असणार आहे. दुसरं काय असणार? अस्मिता घाबरते. आता इकडे कल्पनाताई ते लेटर फोडत असतात, तेव्हा अश्विन म्हणतो, "अगं मम्मा, तू का ते लेटर फोडतेस? ते अस्मिताईचं आहे ना?" मग कल्पनाताई म्हणतात, "फोडू दे मला ते लेटर. तिचं आजकाल काय चाललं ना ते बघू दे." अश्विन, थांब रे जरा. अरे हल्ली तिचं काय चाललं ना, तसंही ती काही बोलत नाही घरामध्ये. मला कळेल तरी नेमकं काय चालू आहे तिचं. असं म्हणून त्या लेटर उघडतात आणि बघतात तर काय, त्यावरती काहीतरी लिहिलेलं आहे आणि ते नक्कीच ऑफर लेटर आहे. ते त्यांनी वाचलंय. म्हणजे अस्मिता जॉब करणार आहे हे कळलंय कल्पनाताईंना. आणि लगेच रविराजांचं सीन दाखवलाय. रविराज आले आहेत बाहेरून आणि सायलीसाठी त्यांनी रानमेवा आणलाय. तो ते प्रतिमा आत्याकडे देत म्हणतात, "अगं प्रतिमा, मित्राच्या शेतावर गेलो होतो बघ येता येता. सायलीसाठी आणलाय बघ हा रानमेवा, तिला दे बर का." प्रतिमा आत्या तो रानमेवा बाजूला ठेवतात आणि रविराज म्हणतात, "सायलीची तब्येत वगैरे ठीक आहे ना गं प्रतिमा?" प्रतिमा आत्या म्हणतात, "तब्येत तशी ठीक आहे अहो तिची, पण का कोण जाणे, मला ना सायली जरा अस्वस्थच वाटते आजकाल. तिच्या मनावर ना सतत कसला तरी ताण आहे असं वाटतं बघा मला." मग रविराज म्हणतात, "हॉस्पिटलमध्ये आहेत ना मधुभाऊ, त्याचं काही टेन्शन घेत असेल बघ ती." प्रतिमा आत्या म्हणतात, "ते तर आहेच, पण त्या पलीकडे काहीतरी चालू आहे तिच्या मनात असं वाटतंय बघा मला." तेवढ्याच अर्जुन आणि सायली आले तिथे. रविराज म्हणतात, "अरे या या पोरांनो या, सायली बस." आणि आता ते रानमेवाचं जे टोपलं आहे ना, ते टोपलं ते सायलीच्या हातात देत म्हणतात, "ए सायली बेटा, हे बघ तुझ्यासाठी काय आणलं मी." आता त्यात चिंचा, बोरं, बरंच काही रानमेवा आहे बरं. सायलीला ते बघून खूप आनंद होतो. ती म्हणते, "अय्या रविराज काका, तुम्हाला कसं कळलं मला चिंचा बोरं खावीशी वाटताय?" रविराज म्हणतात, "अगं बेटा, मानलेली असलीस तरी माझी लेकच आहेस बरं का." सायली खुश होते बरं का खूप. रविराज म्हणतात, "लेकीची इच्छा कळते बरं बापाला." आणि सायली आता मनात विचार करते, "मी न सांगता सुद्धा तुम्हाला माझ्या मनातल्या इच्छा कळतात, कारण मी तुमची मानलेली नाही, खरी लेक आहे." रविराज सायलीला म्हणत हे सायली मनात बोलते बरं का. रविराज आता सायलीला म्हणतात, "अगं बेटा, मी ना माझ्या मित्राच्या शेतावर गेलो, तिथून आणला बघ रानमेवा." अर्जुन म्हणतो, "सिनियर, तुला काहीतरी बोलायचं होतं म्हणे आमच्याशी." आता रविराज म्हणतात, "अरे नाही नाही, हा रानमेवाच द्यायचा होता मला तुम्हाला." अर्जुन म्हणतो, "सिनियर, पण सायलीला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय बघ." सायली आता रविराज काकांजवळ बसते बरं का. ते म्हणतात, "काय गं सायली, काय झालं, काय बोलायचंय?"
अर्जुन आता तिला खुणवतो की सांग तुझ्या मनात जे आलंय ते. आता सायलीने यांना कुठला बहाणा केलाय ज्यामुळे आता प्रतिमात्या आणि रविराज काका या रिक्रिएशनसाठी तयार होतात हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळणारे मंडळी, कारण आज त्यांनी इथेच हा एपिसोड संपवला. सायली एकच वाक्य बोलते की रविराज काका मला ना तुमच्याकडे काहीतरी मागायचंय. मग रविराज म्हणतात माग ना बेटा, आणि हा एपिसोड इथेच संपून जातो. आता पुढचा प्रोमो छान दाखवलाय त्यांनी. सायली प्रतिमात्याला विचारते अपघाताबद्दल तुम्हाला आता काय काय आठवतंय. मग प्रतिमात्या तिला जे सगळं सांगतात ते सगळं सायली फोनमध्ये त्यांचा आवाज रेकॉर्ड करून घेते बरं का. आणि इकडे राकेशने नागराजला कळवलंय त्या रिक्रिएशनच्या बाबतीत. नागराज म्हणतो की अरे पण दादाला जर कळलं की सायली खरी तन्वी आहे तर तो एका सेकंदात सगळी प्रॉपर्टी सायलीच्या नावावर करेल रे ना. आता तो राकेश म्हणतो पप्पा तुम्ही काळजी करू नका, आता मी सगळं किल्लेदार कुटुंब संपवूनच टाकतो. आता हा पण किल्लेदारच ना प्रेक्षकांनो, पण असो. आता नागराज राकेशला काय सल्ला देतो यावर हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल. आणि हे रिक्रिएशन सुद्धा मजा येणार आहे, काहीतरी मोठा ट्विस्ट येणार आहे हे नक्की. चला तर मंडळी, आजचा रिव्ह्यू कसा वाटला सांगा. आता मी शेतात जायला निघते तुम्हाला रिव्ह्यू देऊन, आणि तुम्हाला पोस्ट पण टाकते शेतात गेल्यावर. बरं झालं प्रेक्षकांनो, माझं सहज लक्ष गेलं निघताना आणि एपिसोड मी पाहिला. आणि कसं होतं ना, मग दिवसभर मला फार कसं तरी झालं असतं तुमच्यापर्यंत मी रिव्ह्यू पोहोचवला नाही म्हणून. पण खूप छान एपिसोड होता बरं का आजचा प्रेक्षकांनो. चला तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे म्हणता आलं, आणि तुम्हा सगळ्यांना खरंच हॅपी संडे. आणि उद्याच्या वटपौर्णिमेची तयारी झाली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खरंच छान होता बरं का. कसा वाटला मला नक्की सांगा. आणि नेहमीप्रमाणे आपल्या या चॅनलला आणि रिव्ह्यूला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. उद्या भेटूयात पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यूमध्ये. आणि प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांची माफी मागते मी जरा कन्फर्म करायला हवं होतं. मला काय वाटलं की महा एपिसोड आहेत ना, तर ठरलं तर मग नसेल म्हणून, असो. पण सॉरी पुन्हा एकदा. चला तर मग भेटूयात उद्या. धन्यवाद.